गट शिक्षणाधिकारी कार्यालय धारूर व केज येथील श्री रामकृष्ण सोपान कांबळे, श्री सय्यद हकीम श्री चौरे संजय बाबूराव, श्री रामहरी गांधले, श्री बोराडे अर्जुन या 5 केंद्रप्रमुखांच्या थकीत वेतन घोटाळ्याची व बीएड पदवी प्रमाणपत्रांची उच्चस्तरीय चौकशी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड समोर धारूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायसमुद्रे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धारूर व केज गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले शिक्षक श्री राधाकृष्ण सोपान कांबळे, श्री सय्यद हकीम श्री चौरे संजय बाबूराव, श्री रामहरी गांधले, श्री बोराडे अर्जुन या 5 केंद्रप्रमुखांनी सन 2021 व 2022 मध्ये शासनाची फसवणूक करून 2 वेळेस थकीत वेतन उतरलेले आहे। सदरील केंद्रप्रमुख बोगस केंद्रप्रमुख असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे देऊन त्यांनी वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून केंद्रप्रमुख पद मिळवलेले आहे व थकीत वेतन देखील उचललेले आहे। तसेच संबंधित शिक्षकांनी पदोन्नती मिळवण्यासाठी बोगस व खोटे बीएड पदवी प्रमाणपत्र प्रशासनास सादर करून पदोन्नती मिळवलेली आहे। त्यामुळे या बोगस केंद्रप्रमुखांनी उचललेले सन 2021 व 2022 मधील थकीत वेतन त्यांच्याकडून वसूल करून घेऊन शासन खाती जमा करण्याचे आदेश देण्यात यावेत। संबंधित केंद्रप्रमुखांचे पदवी प्रमाणपत्राची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। संबंधित केंद्रप्रमुख पदोन्नतीने केंद्रप्रमुख झालेले आहेत, परंतु पात्र असलेल्या सेवाज्येष्ठ शिक्षकांना डावलून त्यांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आलेली आहे। पदोन्नती मिळाल्यापासूनचे सन 2021 व सन 2022 चे थकीत वेतन त्यांनी उचललेले आहे। तसेच खोटे व बोगस बीएड पदवी प्रमाणपत्र देऊन प्रशासनाची दिशाभूल केलेली आहे। यामुळे संबंधित केंद्रप्रमुखावर कलम 420 प्रमाणे कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे धारूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब गायसमुद्रे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। प्रहार क्रांती न्यूज, बीड।